ईव्हीएम घोटाळ्यामुळे राज्यात सरसकट भाजपला सत्ता स्थापन करण्यास यश मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय। दरम्यान यावरून नवनीत राणा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ठरलेल्या बळवंत वानखेडे यांना आव्हान दिलंय। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी राजीनामा द्या, मग रवी राणा ही आमदारकीचा राजीनामा देतील असं नवनीत राणा म्हणाल्यात। नवनीत राणा यांनी काय आव्हान दिलं? महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी महाराष्ट्र के रिजल्ट आने के बाद जो ईवीएम पे जिनका ऑब्जेक्शन है उन्हें मेरा आह्वान है कि अमरावती डिस्ट्रिक्ट के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है उन्होंने भी अपना रिजाइन देना चाहिए और उसी तरीके से बंडेरा क्षेत्र के जो विधायक है रवि जी राणा वो भी अपना विधायक का राजीनामा देते हैं, रिजाइन देते हैं और हो जाने दो एक बार बैलेट पेपर पे। मुझे तो बहुत हंसी आती है कि जब लोकसभा में उनके हाथ में मेजॉरिटी से लोकसभा की सीटें गई तब ईवीएम बड़ा अच्छा लगता था, पर आज जब महाराष्ट्र की जनता ने एक तरफा निकाल महायुति के बाजू में दिया है तो आज उन्हें ईवीएम पसंद नहीं आ रहा है। तो मुझे लगता है हमारे अमरावती क्षेत्र का एक बार बैलेट तो हो जाए, राजीनामा दीजिए, हम तैयार में। त्यांचे हे आव्हान खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं असून त्यांनी नवनीत राणा यांना प्रति आव्हानही दिलं आहे। वानखेडे म्हणाले, नवनीत राणा यांनी आव्हान दिलं आहे की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका लढवाव्यात। मी राजीनामा द्यायला तयार, पण खासदार बळवंत वानखेडे यांची अट काय? भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं। आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे, त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं। फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून असं फक्त मला लेखी द्यावं। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।